पुन्हा एकदा इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्येच आपण जागतिक महायुद्धे आणि भारत या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण बघितलं की पहिले आणि दुसरे महायुद्ध कोणत्या कारणांमुळे घडून आलेले आहेत आणि पहिल्या महायुद्धामधील महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या घटनांचा आपण तपशीलवार अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या महायुद्धातील महत्त्वपूर्ण घटनांचा अभ्यास करणार आहोत. सुरू करूया आपल्या मुख्य घटकाला. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाची कारणे बघितल्यानंतर प्रत्यक्ष या महायुद्धाला कशा प्रकारे प्रारंभ झाला ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. नाझी पक्षाचा प्रमुख हिटलर, जो जर्मनीचा सुद्धा प्रमुख होता, या हिटलरने खरं तर या महायुद्धाला सुरुवात केलेली होती. नेमकी अशी कोणती घटना होती की ज्या घटनेमुळे या महायुद्धाला प्रारंभ झाला ते आपण बघणार आहोत. आणि त्यामध्ये आपण पाहतो की सुरुवातीला 1939 मध्ये हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं. या पोलंडवर आक्रमण करण्याच्या पूर्वीच सुडेटन प्रांत त्याने जिंकलेला होता, परंतु खऱ्या अर्थाने महायुद्धाला जो प्रारंभ झालेला आहे आणि इतर देश जे युद्धामध्ये सामील झालेले आहेत ती घटना म्हणजे पोलंडवर केलेलं आक्रमण. पोलंड हा देश तटस्थ स्वरूपाचा होता आणि या तटस्थतेला जगातील इतर देशांनी सुद्धा मान्यता दिलेली होती. खरं तर तटस्थ देशावर आक्रमण करणे हे नियमाला अनुसरण नव्हते, तरीसुद्धा हिटलरने 1939 मध्ये या पोलंडवर आक्रमण केलं आणि पोलंड जिंकून घेतला. ही घटना जगातील इतर देशांना आवडली नाही, तितका इंग्लंड पोलंडच्या बाजूला उतरला आणि त्याने जर्मनीच्या विरोधात युद्ध करत असल्याचं जाहीर केलं आणि अशा प्रकारे महायुद्धाला प्रारंभ झाला. या पोलंडबरोबरच आपलं जे काही इतर देश आहेत या देशांवर विजय प्राप्त करण्याचं धोरण जर्मनीने सुरूच ठेवलं. पोलंडवर विजय प्राप्त केला आणि पोलंडवर विजय प्राप्त केल्यानंतर डेन्मार्क सुद्धा जर्मनीला शरण आला. याचबरोबर नॉर्वेने सुद्धा शांततेचे प्रतीक म्हणून पांढरे चिन्ह उभारले, म्हणजे आपोआप शरणागती त्याने पत्करली. याशिवाय हॉलंड आणि बेल्जियम अशासारख्या देशांनी सुद्धा सपशेल जर्मनीसोबत पराभव स्वीकारला. विजयाची ही घोडदौड जर्मनीने सुरूच ठेवलेली होती आणि म्हणून फ्रान्सची राजधानी पॅरिस यावर सुद्धा जर्मनीने आक्रमण केलं. पॅरिसची जी अभेद्य स्वरूपाची संरक्षक स्वरूपाची भिंत आहे ती भिंत किंवा जे सैन्य आहे या सैन्यांना पराभूत करून फ्रान्सला सुद्धा पराभूत करण्याचं कार्य या जर्मनीकडून करण्यात आलं. आणि अशा प्रकारे जवळपास सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे 1939 ते 1940 या दरम्यान आपली विजयी घोडदौड जी आहे ती घोडदौड जर्मनीने सुरूच ठेवली आणि पुढे इंग्लंड व जर्मनीमध्ये संघर्ष जो आहे तो निर्माण झाला. मित्रांनो, साहजिकच युरोप खंडामधील या देशांवर जर्मनीने विजय प्राप्त केलेला असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास हा वाढलेला होता आणि मग नंतर त्यांनी टार्गेट केलं ते इंग्लंड. इंग्लंडचे जे सैन्य आहे या सैन्यावर आक्रमण करण्याचं धोरण जर्मनीने सुरू ठेवलं आणि त्यानुसार 1940 मध्ये डंकर्क या फौजांवर इंग्लंडच्या फौजांवर जर्मनीने हल्ला करण्याचं ठरवलं. परंतु मे 1940 मध्ये डंकर्कवरून जवळपास आपलं 2.5 लाख जे सैन्य आहे ते सैन्य इंग्लंडने दुसऱ्या ठिकाणी हलवलं. जगामधील सर्वात मोठी ही लष्करी हालचाल आपल्याला म्हणता येईल आणि जर्मनीच्या या आक्रमणापासून आपल्या सैन्याला वाचवण्याचं काम या ठिकाणी इंग्लंडने केलं. खरं तर या गोष्टीमुळे इंग्लंडची चांगलीच नाचक्की झाली, कारण जर्मनीचं जे आक्रमण आहे त्या आक्रमणापासून ब्रिटिश सैन्य जरी वाचलेलं असलं तरी सुद्धा आता नेतृत्व बदलाची गरज होती आणि यातूनच इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिला आणि पुढील पंतप्रधान बनले ते म्हणजे विन्स्टन चर्चिल. आणि या विन्स्टन चर्चिलने आपल्या हातामध्ये
सत्ता घेतल्यानंतर युद्धाला एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी डंकर्कवरून जरी ब्रिटिश सैन्य वाचलेलं असलं तरी सुद्धा जर्मनीचा जो काही आत्मविश्वास आहे तो कमी झालेला नव्हता आणि त्याने रशियावर हल्ला केला आणि पुढे स्टेलिनग्राडचा जो काही लढा आहे तो लढा आपण अभ्यासू. खरं तर जर्मनी आणि रशिया यांच्यामध्ये करार झालेला होता आणि त्या करारानुसार 1939 मध्ये झालेला हा करार तो अनाक्रमणाचा करार होता आणि या करारानुसार कोणताही देश म्हणजे रशिया जर्मनीवर आणि जर्मनी रशियावर आक्रमण करणार नाही असं ठरलेलं होतं. परंतु हिटलरने मात्र स्टॅलिनसोबत झालेला हा करार मोडला आणि त्याने रशियावर आक्रमण केलं. अनाक्रमणाचा करार मोडून आक्रमण केल्यानंतर नाझी फौजा ज्या आहेत ह्या नाझी लष्करी फौजा रशियामध्ये घुसल्या आणि मग ह्या फौजा घुसत असल्यानंतर रशियाने आपल्या सैन्याची जी काही माघार आहे ती माघार सुरूच ठेवली. रशियन सैन्य मागे जात होतं आणि जर्मन किंवा नाझी सैन्य किंवा फौजा ह्या पुढे जात होत्या. अशा प्रकारे एक प्रकारे या जर्मनीच्या सैन्याला वेढा घालण्याचं जे काही चातुर्य आहे ते चातुर्य या ठिकाणी रशियाने दाखवलं आणि शेवटी जर्मन फौजा ज्या आहेत ह्या फौजा आत गेल्या आणि स्टॅलिनग्राड या ठिकाणी या लष्करी फौजांना जर्मनीच्या लष्करी फौजांना कोंडीमध्ये पकडलं. जवळपास 3 लाख नाझी फौजा आता रशियाच्या ताब्यामध्ये होत्या. या ठिकाणी जे नेतृत्व दाखवण्यात आलं तो म्हणजे रशियाचा मार्शल जॉर्जी झुकोव याने उत्तम प्रकारे या ठिकाणी नाझी सैन्यांना कोंडीत पकडून त्यांचा पराभव केला आणि अशा प्रकारे आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. पुढे हिटलरची आत्महत्या आणि मुसोलिनीचा पाडाव. मित्रांनो, इंग्लंडने सुद्धा आता जर्मनीच्या विरोधात चांगल्या प्रकारे आघाडी उघडलेली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळीकडे आता जर्मन सैन्याचा पराभव होऊ लागला. ही पराभवाची मानसिकता सहन न झाल्यामुळे हिटलरने भूमिगत होऊन आत्महत्या केली. यापूर्वीच हिटलरचा मित्र इटलीचा मुसोलिनी याचा सुद्धा पाडाव झालेला होता आणि त्याने सुद्धा पराभव जो आहे तो पराभव इटलीने स्वीकारलेला होता. याशिवाय उत्तर आफ्रिकेमध्ये सुद्धा जर्मन सैन्याचा सपशेल पराभव झाला होता आणि जर्मनीने आता हार स्वीकारल्याचं मानलेलं होतं. पण तरीसुद्धा महायुद्धाचा अजून शेवट झालेला नव्हता, कारण जपानने या महायुद्धामध्ये उडी घेतली आणि अमेरिकन नाविक तळांवर हल्ले केले. खरं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये सुरुवातीच्या कालखंडात अमेरिका हा तटस्थ होता, परंतु जपान हा जर्मनीच्या बाजूने उतरलेला असल्यामुळे त्याने जे काही अमेरिकन नाविक तळ होती या नाविक तळांवर हल्ले केले. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जो हल्ला झाला तो म्हणजे पर्ल हार्बर. या पर्ल हार्बरवर हल्ला केल्यामुळे अनेक अमेरिकन जहाज आणि अमेरिकन लोक यामध्ये मृत्यू पावले आणि मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं निर्वाणीचा संदेश अमेरिकेने पाठवल्यानंतर सुद्धा जपानच्या हालचाली थांबल्या नाहीत आणि यातूनच अमेरिकेने सुद्धा महायुद्धामध्ये सहभाग दर्शविला आणि त्यानुसार जपानला धडा शिकवण्यासाठी त्याने प्रयत्नसुद्धा केले. विशेषतः आपण बघतो की या जपानला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यानुसार हिरोशिमा आणि नागासाकी यासारख्या जपानच्या शहरांवर बॉम्ब हल्ले केले. ज्या बॉम्ब हल्ल्यांमुळे जपान हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि जपानने पूर्णपणे शरणागती पत्करली. अशा प्रकारे जपानने या ठिकाणी शरणागती जरी पत्करली असली तरीसुद्धा या युद्धाच्या आधी किंवा ही बॉम्ब हल्ले होण्याच्या आधी जपानने अनेक देशांवर विजयसुद्धा मिळवलेला होता. विशेषतः अमेरिकेच्या ताब्यामध्ये असलेला फिलिपाईन्स, त्याचबरोबर म्यानमार, याशिवाय मलाया, सिंगापूर अशासारखे देश जे आहेत हे देश जपानने जिंकून घेतलेले होते. याशिवाय भारताचे शेजारी असलेले किंवा भारताच्या पूर्वेकडील जे आसाम, आराकान आणि इम्फाळ इथपर्यंत सुद्धा जपानने धडक दिलेली होती आणि शेवटी जपान हा या 2 बॉम्ब हल्ल्यामुळे शरण आला आणि महायुद्धाचा शेवट झाला.
मित्रांनो, या जपानचा पराभव इंग्लंडने सुद्धा केलेला आहे, कारण इम्फाळ, आरकान अशासारखे जे प्रांत आहेत हे प्रांत इंग्लंडच्या अधिपत्याखाली असल्यामुळे इंग्लंडने सुद्धा जपानवर हल्ला केला आणि त्याचा प्रतिकार केला आणि सर्वात शेवटचा जो टोला आहे तो टोला दिला अमेरिकेने फिलिपाईन्स परत घेतला, तरी सुद्धा जपान शरण आला नाही आणि शेवटी हिरोशिमा आणि नागासाकी अशासारख्या शहरांवर अणुबॉम्ब टाकून जपानला पूर्णपणे शरणागती पत्करायला अमेरिकेने भाग पाडलं आणि अशा प्रकारे संहारक स्वरूपाच्या, व्यापक स्वरूपाच्या अशा महायुद्धाला या ठिकाणी पूर्णविराम जो आहे तो पूर्णविराम लाभला आणि जपान शेवटी 15 ऑगस्ट 1945ला शरण आला आणि हे महायुद्ध या ठिकाणी संपलं. मित्रांनो, हे महायुद्ध जरी संपलेलं असलं तरी सुद्धा या महायुद्धाचे परिणाम विशेषतः भारतावर नेमके काय झाले ते 8.3च्या अंतर्गत महायुद्ध आणि भारत या संदर्भात आपण बघणार आहोत. या महायुद्धामध्ये हिंदुस्थानी ब्रिटिश सरकारने मदत केली, ब्रिटिशांना मदत केली. खरं तर भारताची इच्छा असो वा नसो तरी सुद्धा नाइलाजाने भारत हा इंग्लंडची एक वसाहत असल्यामुळे त्याला या महायुद्धामध्ये सामील व्हावं लागलं आणि मग त्यानुसार ब्रिटिश सरकारने, भारतामधील ब्रिटिश सरकारने इंग्लंडला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. ती विविध स्वरूपाची मदत होती आणि त्यानुसार पैसा, त्याचबरोबर कापड, युद्ध सामग्री अशासारख्या ज्या बाबी आहेत त्या बाबी इंग्लंडला पुरवण्यात आल्या. याशिवाय मनुष्यबळ आणि जवळपास 1920 ते 21 या वर्षामध्ये 19 अब्ज रुपये हे मदत या ब्रिटिश सरकारकडून, भारतामधील ब्रिटिश सरकारकडून इंग्लंडला किंवा ब्रिटिशांना करण्यात आली. त्यानंतर दुसरा परिणाम आहे तो म्हणजे सैन्य व इतर साधनांचा पुरवठा. पैशांबरोबर इतरही बाबी ज्या आहेत ह्या बाबी या महायुद्धामध्ये इंग्लंडला पुरवण्यात आल्या. या महायुद्धामध्ये अनेक भारतीय लोकांनी सहभाग दर्शवला होता. अनेक सैन्य हे इंग्लंडकडून महायुद्धामध्ये लढत होते आणि विशेष शौर्य गाजवणाऱ्या 17 सैनिकांना मानाचा सन्मान जो आहे तो सन्मान सुद्धा देण्यात आला, ते म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉस. विशेष अशी कामगिरी पार पाडल्यामुळे हे व्हिक्टोरिया क्रॉस या सैनिकांना देण्यात आलेलं होतं. या भरीव मदतीमध्ये आपण पाहतो की विशेष म्हणजे दारुगोळा, याशिवाय शस्त्रास्त्र, कापड, ज्यूट, तंबू या मदतीबरोबर ताग, याशिवाय छोट्या नौका, रेल्वे आणि इतर वाहतुकीची साधने ही सुद्धा भारताकडून पुरवल्या गेली. याचबरोबर साधन सामग्री जी आहे ती विशेष स्वरूपाची साधन सामग्री पोहोचवण्याबरोबर 1918 मध्ये जवळपास 1 अब्ज 40 लक्ष रुपयांची जी काही युद्ध सामग्री आहे ती युद्ध सामग्री सुद्धा भारताकडून पोहोचविण्यात आली. त्याचबरोबर या गोष्टीचा म्हणजे महायुद्धाचा भारतावर आणखी काही परिणाम झालेला आहे. तो परिणाम म्हणजे भारतामध्ये औद्योगिकीकरणाला चालना. मित्रांनो, अनेक प्रकारचे जे काही उत्पादनं आहेत ही उत्पादनं आता भारतामध्ये होऊ लागली. विशेषतः लष्करी युद्ध सामग्रीचं उत्पादन, याचबरोबर नागरी उद्योगधंदे, त्याचबरोबर व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती, अन्नधान्य उत्पादन, इंधनाचा पुरवठा आणि संरक्षण व्यवस्थेसंबंधित अनेक घटकांवर या महायुद्धाचा परिणाम झाला. असे अनेक क्षेत्र होती की ज्यावरील क्षेत्रांवर या महायुद्धाचा परिणाम झाला आणि त्याचबरोबर औद्योगिकीकरणाला सुद्धा प्रारंभ झाला. लोखंड, पोलाद, कोळसा, खाण अशासारख्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मित्रांनो, पहिल्या महायुद्धानंतर मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली. तर अशा प्रकारे पहिल्या महायुद्धाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम भारतावर सुद्धा झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पुढे एक परिणाम झाला तो म्हणजे शेतीमालाला मंदी आणि औद्योगिक मालाच्या किमतीमध्ये वाढ. मित्रांनो, युद्ध
सुरू असताना आणि युद्धाच्या नंतर सुद्धा भारतीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली आणि त्यानुसार 33 कोटी रुपयांच्या निर्यातीमध्ये सुद्धा घट झाली. 33 कोटी रुपये हे निर्यातीमध्ये घटाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात. एवढंच नाही तर जो शेतीमाल असेल या शेतीमालाला मंदीचं स्वरूप प्राप्त झालं आणि ज्या काही औद्योगिक स्वरूपाच्या वस्तू असतील किंवा माल असेल याच्या किमती मात्र वाढायला लागल्या. युद्ध सुरू असताना आणि युद्धानंतर सुद्धा अन्नधान्याची जी काही मागणी आहे ती इंग्लंडमध्ये सुद्धा होती आणि इंग्लंडच्या मित्रराष्ट्रांना सुद्धा होती आणि ते सर्व अन्नधान्य भारतामधून निर्यात करावं लागत होतं. साहजिकच आता भारतीयांना अन्नधान्य पुरवण्यासंबंधी मोठ्या अडचणी येऊ लागल्या आणि यातूनच भारतामधील जे अन्नधान्य आहे या अन्नधान्याच्या किमतीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे संमिश्र स्वरूपाचे परिणाम हे भारतावर पहिल्या महायुद्धाचे पडलेले आहेत. आणखी काही परिणाम आहेत त्या परिणामांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.